नमस्कार, मी दत्ताराम पुंजाजी घुगे। आज माझ्या बाजूला गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि दहिसर भूषण ज्येष्ठ भजनी बुवा कृष्णा सातोसे बुवा कृष्णा सातोसे यांनी 1 मे 2023 म्हणजे 2026ला 90 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि 90चा माणूस आजही दहिसर पूर्वेकडील आमच्या या माता सरस्वती ज्या क्रीडांगणामध्ये या मैदानामध्ये कृष्णासारखा जो बालकृष्ण गोपाळकृष्णासारखा बागडत आहे असा आमचे कृष्णा सातोसे बुवांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये खूप त्यांनी सेवा केलेली आहे। एक चांगले कर्तबगार पोलीस सेवेत कर्तबगार कॉन्स्टेबल पोलीसपासून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी संपूर्ण जीवन दुनियादारी बघितलेली आहे। सातोसे बुवा, आज तुम्हाला कसं वाटतं आहे की आज मी तुमच्याशी दत्ताराम घुगे आज मीडियातला एक तज्ज्ञ म्हणून किंवा तुम्ही आमच्या पिढीतले गुरुतुल्य आहात, तुम्हाला आता कसं वाटतं आहे, तुमचे अनुभव सांगा। मस्त वाटतं आहे। आता तुम्ही बोलला याच्यामुळे मी गोव्याचे ॲक्शन झालं राईट, त्यावेळी मी गोव्याला होतो। लढाई झाली त्यावेळी किती झाली? 61 साली। 1961 म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध। हां, त्याच्या अगोदर चायनाचा वार झाला। चायनाच्या वारच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? चायनाच्या वारच्या वेळी मी आसामला होतो। आसामला होते। बघा, भारताचे जे तटरक्षक जे पोलीस खात्यामध्ये नंतर पण जे काय म्हणतात ना की सोल्जर सैनिक म्हणून ती जवळजवळ एक कंपनी गेली, एक ग्रुप बटालियन गेली। एक बटालियन त्यांनी आसामच्या किंवा आपल्या ज्या याच्यावर त्यांनी बॉर्डरवर काम केलं, आपल्या सीमेवर। आज सीमेवरचा रक्षक आज दहिसरमध्ये माझ्या बाजूला असल्यामुळे म्हणजे माझे गुरुतुल्य आहे। आज त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपली 90 आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र करून सुरेश पाटील जे आमच्या LICचे अभिकर्ते त्यांच्या कार्यालयात सगळ्यांना बोलून त्यांनी पार्टी दिली। अशी माणसं खरं दुर्मिळ आहे। 90चा माणूस तो ज्या वेळेला आपला विचार करून आपल्या जुन्या मित्रांना एकत्र करून ज्या वेळेला आपलं सुखदुःख की सगळं बाजूला ठेवून आपुलकीने अगदी जिव्हाळ्याचं नातं जोडतो। तर तुम्हाला आताच्या पिढीबद्दल आणि आताच्या मित्रांबद्दल काय वाटतं? काही चांगले असतात, काही असतात त्या ह्याच्यात पडत नाहीत। प्रत्येकाचे वेगवेगळे मतं आहेत सध्याच्या परिस्थितीत। मैत्री जीवाचा सखा। जीवाचा आता ही प्रत्येक